मन देई सारजीन मन झालं बाजिंद कृष्णा तब्येत बिब्येत बरी आहे ना? हा का काय झालं? माझा शर्ट घेऊन काय करतेस? अरे कसला मळ आहे बघ की, केवढे डाग पडलेत बघ की, धुवायला पाहिजे हे की नाही? डाग पडलाय बघू. तू बघून काय करणार आहेस? मी धुवून आणते पड्डीशी. हा अगं कसला डाग पडलाय ते तरी बघू. अरे अरे राही ऐक की, ते फुयाजीने तुला फोन करायला सांगितलंय. जा बघ बरं का फोन करायला सांगितलंय. जा की जा जा फोन कर जा. मम्मी पास झाले का आता? अजून किती राखून घेणारच ग? तुझं थोबाड बंद कर आधी. गुरुजी माझा एवढा अपमान करत होतं आणि तू बघत बसलायस. मी अगं बघत कुठे बसलोय? तुला तिथं इथपर्यंत घेऊन आलो की मी. हे पराक्रम गाजवलास मी. तिथनं हितपातूर घेऊन आलायस. असा फळ काढायसाठी तुला वाढवला एवढा. पळशील असा पळशील. अगं मम्मी मग अजून काय करायला पाहिजे तुम्ही? आणि तसं बी ते गुरुजी खरं बोलत होत. मम्मी कृष्ण जिवंत असल्याचं दुःख आपल्या दोघांना आहेच की, आणि तिचा बळी कसा द्यायचा याचा विचार आपण रोज करतोयच की मम्मी. अगं म्हणजे आता तू सांगणार का मला चूक काय बरोबर काय? मला काय माणसं मारायची हौस आली आहे वीर? अरे त्या गुरुजींचं बाकीत खरं होईना झालंय म्हणून हे समज करायला लागतंय मला. रायाची पहिली बायको जर मरणार नसती का नाही तर कृष्णीचं लगीन कशा पाय लावून दिलं असतं मी रायाशी? अगं मम्मी झालं की लगीन आता. अगं ती मरेल की कवा ना कवा तरी. म्हातारपणी मरून दे का? हा? आणि मग आयुष्यभर आपण तिचं ऐकत ह्या घरात असो आश्रितासारखं राहूया? हा नाही मम्मी, हे मला काय जमणार नाही मम्मी. मग तोंड बंद ठेव तुझं. ती कृष्णी आत्ताच मेली पाहिजे, ती बी लवकरात लवकर. तू बी कर की वाईस त्याच्यासाठी काय तर. केलंय मम्मी मी. मला तू आता असं नको समजू. मम्मी गुरुजीने आपल्याला हाकललं ना, त्यानंतर मला एक माणूस भेटलाय ज्याला भविष्य बघायला ना कुंडलीची गरज लागत नाही मम्मी. एक फोटो बघतोय आणि भविष्य सांगतोय ती एकदम खरं. काय सांगतोयस? अरे मग आधी सांगायचं नाहीस मी. इकडे 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 बस 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 बस. अरे लेकराला उगच मारलं मी. बर आपण एक काम करू, आजच जाऊ त्या माणसाकडं. हा गुणाचं ग माझं लेकर. राहू दे, मारताना नाही कळत तुला तुझ्या गुणाचं लेकर. अरे त्या कृष्णेच्या पायात मारलं मी. आपण ह्याचा बदला घेऊ की तिला मारून. राया काय झालं? नाही काय ते अरे मिस्टर अँड मिसेस विधाते, काय कशी चालली आहे प्रॅक्टिस? प्रॅक्टिस? कसली प्रॅक्टिस? कसली प्रॅक्टिस? आताचाच वेळ आहे तुमच्याकडे, पटापट प्रॅक्टिस करून घ्या. आवाज डान्स कॉम्पिटिशन आहे ना, कपल डान्स आहे आज. डान्स? अहो तुम्हाला सांगते मला लई आवडतो डान्स करायला. आणि राया राया तर वरातीत एवढं भारी नसतो की नाही. यावेळेस आम्हीच कपल डान्स जिंकणार आहे बघा, हो की नाही राया? मला नाही जमत डान्स बिन्स काय, मी नाही भाग घेणार त्यात. तुम्ही एक काम करा, आमचं नाव काढून टाका त्यातनं. अहो असं कसं? बायकोला करायचंय म्हटल्यावर तुम्हाला करावंच लागणार की. सांगितलं ना, नाही जमणार. ठीक आहे, तसं तर तसं. पण तुमचा विचार बदललाच तर कोणाला सांगायचं? कोणाला सांगायचं मला सांगाल तुम्ही, तुम्हाला माहिती. ठीक आहे, हरकत नाही, मी येतो. हा चला. राया काय झालं?
असताना नाही म्हणून का बरं सांगितलंस? तुला आवडतं ना डान्स करायला? मला नाही करायचंय तुझ्यासोबत डान्स. अरे बायकोच्या नात्यानं नाही पण मैत्रिणीच्या नात्यानं तरी केला असतास का नाही? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी लाख मित्र म्हणून करीन, पण बाकीची माणसं आपल्याकडे बघताना नवरा बायको म्हणूनच बघणार आहेत ना. हे बघ, तू उगाच नातं बनवायचा प्रयत्न करू नकोस. मी डान्स करणार नाही म्हणजे नाही. पप्या, हा बोल की राया. कारखान्यात सगळे व्यवस्थित चालू आहे ना रे? अरे तू काय बी काळजी कर नको. मी आणि ऋतिक आहे ना सगळं सांभाळ तू. तुझ्या हनीमूनचं कसं चाललंय? अगं तू तर म्हणला मी कृष्णाला घरी पण नाही घेऊन जाणार, डायरेक्ट हनीमूनला गेला घेऊन. अरे भाऊसाहेबांमुळे यावं लागलं. आणि तुला तर माहिती आहे ना, भाऊसाहेबांचा शब्द मोडू शकत नाही. ते हनीमूनचं सोड, मी काय सांगतोय ते नीट ऐक. हा कारखान्यातनं हळद नीट चेक करून पाठवायची. आपलं नाव मार्केटमध्ये खराब नाही झालं पाहिजे. नाही नाही नाही, असं कसं होईल? मी आहे म्हणल्यावर तू काय बी काळजी कर नको. एक नंबर क्वालिटीची हळद जाणार. बरं मला लय काम आहेत, ट्रक बी पाठवायचा आहे. ठेवू का मी फोन? ठीक आहे. काय झालं कृष्णा? तुमच्यात भांडणं झाली का? नाही. मग घरची आठवण येते का? अगं होतं असं कधी कधी. आपण लग्न करून सासरी जातो, सगळंच नवीन असतं ना. जिथं खेळलो बागडलो राहिलो वाढलो ते घर सोडून आपण आलेलो असतो आणि लगेच नवीन अनोळखी ठिकाणी नव्या आयुष्याची सुरुवात करायची असते. त्यावेळेस राहून राहून माहेरच्या माणसांची आठवण येते. पण बाईचा जन्मच असा आहे पोरी, एक घर सोडायचं आणि दुसरं घर आपलं मानायचं, ते समृद्ध करायचं. घाबरू नको, तुला पण होईल सवय सगळ्याची. फक्त अशी रडत राहू नकोस. एकटं वाटलं ना की नवऱ्याशी बोलायचं. सगळ्यात आधी तो आपला असतो. कृष्णा बरोबर बोलली ही. राया तुला नक्की समजून घेईल बघ. हा वय आजी आजोबा, अहो तुम्ही डान्सची प्रॅक्टिस करत नाही वे? हा म्हणजे वयामुळे भाग घेणार नसाल ना तुम्ही? अगं कोण म्हणता आमचं वय झालंय म्हणून? नाही म्हणजे आम्ही शरीराने थोडेसे म्हातारे झालो असू, पण मनाने मात्र तरुण आहोत, तरुण. आम्ही नक्की भाग घेणार. वाकडं तिकडं नाचू, पण नाचू. तुला येतो का डान्स? आम्हाला शिकवशील तू? का नाही, शिकवेन की. मला सांगा कुठल्या गाण्यावर डान्स करायचा आहे? मेरी जोहरा जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझसे कुर्बान मेरी जान. याहू! चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने दो जी कहता रहे, हम प्यार के दीवाने है मस्ताने कोई मामा. आजी आजोबा, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी तुमची डान्सची प्रॅक्टिस करून घेते. हा चालेल की. चला 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 चला. उचलू का फोन? नाही नको. परत त्यांनी जर विचारलं कृष्णा कुठे, तर काय सांगायचं मी? कृष्णाला हुडकायला पाहिजे. उगाच परत जर त्याच्या बाबतीत चुकीचं काय घडलं तर? नाही नाही, आता हिथं ती माझी जबाबदारी आहे. कुठं जाऊन बसली? सांगून जाता येत नाही का हिला?
म्हणजे फक्त मला शोधायचंच काम आहे हिला. अरे वा, छान चाललंय की डान्स प्रॅक्टिस. प्रॅक्टिस कसली? आम्ही भागच घेणार नाही तर. अच्छा अच्छा, हा. मग हे काय करत होतात? ते हातपाय मोकळे करत होतो. तुम्हाला काय करायचंय? बरोबर आहे, मला काय करायचंय? मला काय करायचंय? तुम्ही तर डान्स मध्ये भागच घेणार नाहीयेत ना. पोरी आम्हाला दमवलंस की ग. इथं हनीमूनला आली आहेस तू का आमच्या बरोबर वेळ घालवायला आली आहेस? राया रागवेल तुला. जा. हो कृष्णा, जा तू. आणि आम्ही कितीही प्रॅक्टिस केली ना तरी नंबर तुमचाच येणार आहे. नाही येणार. काय ग, तुझ्या नवऱ्याला पण नाचता येत नाही का? येतं, पण आम्ही भाग नाही घेणार आहे. का नाही घेणार भाग? नाही माहित. आपण भाग घ्यायला तिला भाग पाडू. तिने आता आपल्याला एवढा आनंद दिलाय, तिच्या आनंदासाठी आपण एवढं करायलाच पाहिजे. ठरलं तर मग आपण तिला भाग घ्यायला लावायचंच. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तुमच्या हनीमून मध्ये अजून छान रंग भरण्यासाठी, तुम्हाला एकमेकांच्या अजून जवळ आणण्यासाठी आम्ही इथे एक कपल डान्स कॉम्पिटिशन अरेंज केलेली आहे. मला माहितीच आहे तुम्ही सगळ्यांनी छान पैकी डान्सची प्रॅक्टिस केलेलीच असणार आहे. त्यामुळे मी सगळ्यात आधी इथे आमंत्रित करतो मिस सई आणि मिस्टर साई यांना. जे दोघं नेहमी एकमेकांच्यात हरवलेले असतात, ते आता बाकीच्या कपल्सना हरवतायत का डान्स कॉम्पिटिशन मध्ये हे बघूया. या 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 या. मॅडम तयार राहा, आपल्याला हरवायचं आहे यांना. तुमचं आपलं काहीतरीच. आपल्याला जमणार आहे का असा डान्स? हो, आपण जमवायचंच. आता पुढचं कपल आहे बालू आणि बाबू. वा वा वा, जोरदार टाळ्या. वा 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 वा. मग कुठं फिरून आलात? बसा. तर आता यापुढे मी आमंत्रित करतो मिस्टर सुहास आणि संध्या यांना. टाळ्या. अहो चला ना. नाही, नको प्लीज. चला ना. ओ तुला सांगितलं होतं ना. अहो चला. पुढची जोडी आहे राया आणि कृष्णा. ए नाही नाही, आम्ही नाही भाग घेणार.
अरे असा कसा नाही भाग घेणार तू? अरे आम्ही सगळेजण भाग घेतोय, तुम्हालाही भाग घ्यायलाच पाहिजे. हो हो घ्यावा लागेल. हा राया, अहो मला पण डान्स येत नसताना मी सुद्धा बालूसाठी भाग घेतला. तुम्ही पण घ्या, मजा येईल. अरे राया, आता एवढे सगळे आग्रह करताय तर त्यांचं मन कशाला मोडतो रे? कर डान्स. अहो नाही नको. अहो मला येतच नाही डान्स, तर कशाला उगाच आग्रह करताय मग? नको. तुला नाही नाचायचं म्हणून बायकोची इच्छा का मारतोयस? कृष्णा, नको नाचू दे तुझ्या नवऱ्याने. आम्हाला तुझा डान्स बघायचा. जा तू. अहो नाही, मी एकटी नाही जाऊ शकत. कृष्णा जा तू डान्स कर. अगं तू नाही गेलीस तर उगाच सगळे माझ्या मागे लागतात. अरे राया, मला एकटीला कसं? कृष्णा डान्स कर ना. राया ये जरा इकडे. अरे ये 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 ये. अहो यो व्हिडिओ कशाला काढलाय तुम्ही? तू डान्स करावा म्हणून. म्हणजे हे बघ, तू जर आता इथे डान्स केला नाहीस तर हा व्हिडिओ मी कृष्णाला दाखवेन आणि मग सगळीकडे व्हायरल करेन. अहो नाही नको. अहो सगळे हसतील की माझ्यावरती. आणि भाऊसाहेबांना जर, म्हणजे माझ्या वडिलांना जर कळालं तर काय वाटेल त्यांना? अहो ऐका की, तो व्हिडिओ डिलीट करा की. करतो, नाही दाखवत कोणाला. मी हा व्हिडिओ डिलीट करतो, पण एका अटीवर. तू आत्ता कृष्णासोबत नाचलं पाहिजेस. किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय. कोरड्या जगात माझ्या भोवती चार भिंती, बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती. बेचैन स्वप्नांची पाखरे हरून जाती. मनाच्या पाऱ्याला आवरू किती. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय. किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय. किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय. किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. मनाच्या पाऱ्याला